श्री स्वामी समर्थ एव्हरीवन. मी ना एक पॅटर्न नोटीस केलेला आहे आणि तो पॅटर्न आहे स्वामी भक्तांचा पॅटर्न. तर तुम्ही जर स्वामी भक्त असाल तर हा व्हिडिओ परत परत पहा, नीट लक्ष देऊन ऐका आणि सेव्ह करून ठेवा, कारण हा व्हिडिओ तुम्हाला एक वेगळंच पर्स्पेक्टिव्ह दाखवून जाणार आहे. जे जे काही मिळालं आहे त्यासाठी स्वामींची भक्ती करणारा हा वर्ग असतो. त्यांना जे काही हवं आहे ते मिळवण्यासाठी भक्ती करणारा हा स्वामींचा भक्त नसतो. त्यांचा विश्वास असतो त्यांच्या मेहनतीवर आणि त्यांना हे पक्क माहीत असतं की स्वामी माझ्या सदैव पाठीशी आहे. त्यांना जे काही हवं आहे ते मिळवण्यासाठी ते त्यांची मेहनत वाढवतात, ना की भक्ती. आणि मेहनत करून ज्या वेळेस ते त्यांच्या गोलला अचीव करतात त्यावेळेस ते स्वामींना म्हणतात, स्वामी मला जे काही हवं आहे ते तुम्ही मला दिलं आहे, त्यासाठी मनोमन तुमचे मनापासून धन्यवाद. ज्या वेळेस त्यांच्या मनासारख्या काही गोष्टी होत नसतात त्यावेळेस त्यांच्या डोक्यात एकच विचार येतो की मेरे मन का हो तो अच्छा और मेरे मन का ना हो तो और भी अच्छा. कारण की ज्या वेळेस आपल्या मनासारख्या गोष्टी होत नसतात त्यावेळेस त्यांना माहीत असतं की त्या गोष्टी त्यांच्या मनासारख्या होत आहेत आणि त्या त्यांच्यासाठी सदैव चांगल्याच असणार आहेत. आपल्या मनासारख्या गोष्टी व्हाव्यात म्हणून आपण मेहनत करतो, कष्ट करतो, परंतु त्या गोष्टी मनासारख्या होत नाही, अडचणी येतात, संकट येतात. त्यावेळेस त्यांच्या डोक्यात हे पक्क असतं की ही वेळ मला मेहनत वाढवण्याची आहे, ना की अविश्वास वाढवण्याची. त्यांचा विश्वास अजून ते दृढ करतात, त्यांची मेहनत ते अजून वाढवतात, कारण त्यांना पक्क माहीत असतं की मला माझ्या गोलपर्यंत, माझ्या स्वप्नांपर्यंत स्वामी नक्कीच पोहोचवणार आहेत. तुमचे कोणी मित्र जर स्वामी भक्त असतील तर हा व्हिडिओ त्यांच्याशी शेअर करा आणि त्यांना सांगा की तुला तुझ्या गोलपर्यंत, तुझ्या स्वप्नांपर्यंत स्वामी नक्कीच पोहोचवतील. फक्त तू तुझा विश्वास दृढ कर आणि तू तुझ्या मेहनतीवर फोकस कर. स्वामी तुला कधीच निराश करणार नाही, कारण स्वामी अशक्य ते शक्य करणारे आहेत. ठीक आहे फ्रेंड्स, श्री स्वामी समर्थ. हर हर महादेव.